Now we will see the 7th lesson from Science 1, that is lenses. In this lesson we are going to study different types of lenses, sign conventions, defects in, त्याचबरोबर रे डायग्राम्स ऑफ रिफ्रॅक्टेड लाईट, वर्किंग ऑफ ह्युमन आय and lens, defects of vision and their correction, and uses of lens. These are the different points which we are going to study in this chapter. First of all, what is asked here, you have studied the types of spherical mirrors, spherical mirrors, reflection of light through spherical mirrors, that you have studied in standard 8th 9th also. Now indicate the following terms related to spherical mirror in figure 7.1. आता स्पेरिकल मिररचे कोणते कन्सेप्ट्स असतात, तर त्याच्यामध्ये त्याला सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहे, पोल ऑफ मिरर असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल फोकस, ह्या ज्या डिफरंट टर्म्स आहेत या तुम्ही स्पेरिकल मिररसाठी स्टडी केलेले आहेत. स्पेरिकल मिरर्सचे 2 टाईप्स आहेत. कोणते कोणते आहेत, तर स्पेरिकल मिरर्स आर ऑफ 2 टाईप्स, कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. आता स्पेरिकल मिररमध्ये बघा, ज्या मिररमध्ये दिस इज वन स्पेरिकल मिरर, हा स्पेरिकल मिरर आहे. आणखीन आता याच्यामध्ये तो कोणता आहे, तर त्याचा इनर सरफेस इज रिफ्लेक्टिंग असेल तर तो कोणता येणार आहे, कॉन्केव. तो कोणता असणार आहे, कॉन्केव मिरर. हे स्टडी सगळं तुम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मिरर जो असतो तो कोणता आहे, कॉन्व्हेक्स मिरर. आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये आउटर सरफेस हा काय असणार आहे, रिफ्लेक्टिंग. आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग, हे इनर लाइनिंग असणार आहे. मग आता मिरर कसे फॉर्म होतात हे सुद्धा तुम्हाला 9th सांगितलेलं आहे. दिस इज कॉन्व्हेक्स मिरर, आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग. आता मिरर तयार करत असताना काय करतो, स्पेरिकल स्पियर्स जे आहेत, ग्लास स्पियर, त्याचा यूज केला जातो. ग्लास स्पियर, हॉलो ग्लास स्पियर, तो कट करायचा आहे. आणि कट केल्यानंतर त्याचे जे काही आर्क्स आपल्याला मिळणार आहेत, डिफरंट पार्ट्स, मग त्याच्यामध्ये त्याचा मिरर कोणत्या टाईपचा करायचा आहे, कॉन्केव करायचा आहे का कॉन्व्हेक्स करायचा आहे, म्हणजे इनर सरफेस रिफ्लेक्टिंग हवा आहे का आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग हवा आहे, त्याच्यावरून काय केलं जाणार आहे, ते मिरर्स तयार करताना जर आपल्याला इनर सरफेस रिफ्लेक्टिंग पाहिजे असेल तर इनर सरफेसला पॉलिश केलं जातं, सिल्वर लाइनिंग केलं जातं. आणखीन त्याचा जो आउटर सरफेस आहे त्या आउटर सरफेसवरती एक डार्क कलर, नॉन ट्रान्सपरंट डार्क कलरचं कोटिंग दिलं जातं. आणि त्याच्यामुळं हा इनर सरफेस हा काय होणार आहे, रिफ्लेक्टिंग होणार आहे. आता हे जे आहेत लाइनिंग्स दाखवतात, तो लाइनिंग काय दाखवणार आहे, तर याच्यावरून आपल्याला कळणार आहे, हे लाइनिंग जर बाहेरच्या बाजूला असतील तर आतील सरफेस हा काय असणार आहे, रिफ्लेक्टिंग. आणि जर हे लाइनिंग्स जे आहेत ते आतल्या बाजूला असतील तर त्या मिररचा बाहेरचा सरफेस हा काय असणार आहे, रिफ्लेक्टिंग. म्हणून दीज 2 टाईप्स ऑफ मिरर्स यू हॅव स्टडीड इन 9th स्टँडर्ड, कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. मग तिथं रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळं त्याचे इमेज फॉर्म, ऑब्जेक्टचे इमेज कसे फॉर्म होतात, किंवा या मिररला पोल ऑफ मिरर कशाला म्हटलेलं आहे. पोल म्हणजे बरोबर 2 पार्ट्स, त्या सेंटरचे मिररचे 2 भाग ज्या पॉईंटमध्ये होतात, इट इज कॉल्ड ॲज पोल ऑफ मिरर. आणि पोल ऑफ मिररमधून जाणारी ॲक्सिस जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस, की ज्या ॲक्सिसला हे 2 पार्ट्स काय असणार आहेत, सिमेट्रिकल असतील, त्याला म्हटलं आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर स्पियर, हा जो मिरर आहे तो मिरर कोणत्या स्पियरचा आहे, त्या स्पियरचा जो सेंटर असणार आहे, इट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर. आणि त्याच्या रेडियसला काय म्हटलं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. त्याचबरोबर लाईट रेज ज्या वेळेला फॉल होणार आहेत, इन्सिडंट होणार आहेत, त्यावेळेस आफ्टर रिफ्लेक्शन प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या ज्या पॉईंटमध्ये ते एकत्र येतात त्या पॉईंटला काय म्हटलं आहे, फोकस ऑफ द मिरर. आणखीन जर मिरर कॉन्व्हेक्स असेल तर ते एका प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या एका पॉईंटमधून रिफ्लेक्ट झाल्यासारखे दिसतात आपल्याला, त्याला काय म्हटलेलं, त्या पॉईंटला म्हटलेलं आहे प्रिन्सिपल फोकस. म्हणजे तुम्ही फोकस ऑफ मिरर, पोल ऑफ मिरर, त्याचबरोबर सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल फोकस, हे जे डिफरंट कन्सेप्ट्स आहेत मिररचे ते तुम्ही 9th स्टडी केलेले आहेत. मग आता तेच तुम्हाला इथं इंडिकेट करायचे आहेत. दिस इज अ स्पेरिकल
मिरर एक आहे. दिस पार्ट इज अ स्पेरिकल मिरर अँड इट इज मेड अप फ्रॉम दिस ग्लास स्पियर. आता ग्लास स्पियरचा हा जो सेंटर आहे त्याला काय म्हटलेलं आहे? सेंटर ऑफ कर्वेचर. इट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर अँड दिस इज, हा जो ही जी लाईन असणार आहे, दिस लाईन रिप्रेझेंट्स रेडियस ऑफ कर्वेचर. ती कॅपिटल आरनं डिनोट होणार आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये प्रिन्सिपल फोकस, आता हा मिरर जो आहे हा कोणता मिरर आहे? कॉन्व्हेक्स कॉन्केव मिरर आहे आणि त्याचा प्रिन्सिपल फोकस हा इन फ्रंट ऑफ मिरर असणार आहे. मग फोकस जो असतो, फोकल लेंथ जी असते किंवा फोकस हा काय असतो? सेंटर ऑफ कर्वेचर किंवा रेडियस ऑफ कर्वेचर आहे त्या आरच्या बरोबर हाफ इथंपर्यंत असणार आहे. म्हणजे तुमचा इथं काय येणार आहे? प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस फॉर कॉन्केव मिरर इज इन फ्रंट ऑफ द मिरर. म्हणून इथं काय येणार आहे? हा प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस हा काय असणार आहे? रेडियस ऑफ कर्वेचरच्या बरोबर हाफ. मोस्टली म्हणजे अप्रॉक्सिमेटली इट इज हाफ टू द रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणून तुमचं इथं प्रिन्सिपल ऑफ फोकस येणार आहे आणि हे सगळं तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. आता त्याच्यानंतर हाऊ आर कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स मिरर्स कन्स्ट्रक्टेड. कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर कसे कन्स्ट्रक्ट करायचे? तर दीज मिरर्स आर कन्स्ट्रक्टेड विथ द यूज ऑफ ग्लास स्पियर. एक ग्लासचा काचेचा स्पियर घेतला जाणार आहे, हॉलो ग्लास स्पियर. त्याच्यानंतर तो कट केल्यानंतर त्याचे जे काही पार्ट्स येणार आहेत, सर्क्युलर पार्ट्स, आर्क्स दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये तो कॉन्केव मिरर करायचा आहे का कॉन्व्हेक्स, त्याच्यावरून त्याचा सरफेस जो आहे, म्हणजे इनर सरफेस रिफ्लेक्टिंग पाहिजे असेल तर त्याला इनर सरफेस हा पॉलिश केला जातो, सिल्वर लायनिंग त्याला दिलं जातं. आणखीन किंवा त्याचा आउटर सरफेस हा जो असतो त्या आउटर सरफेसवरती एक प्लेटिंग केलं जातं, रेड कलरचं प्लेटिंग केलं जातं. आणखीन त्याच्यामुळं इनर सरफेस हा काय होणार आहे? रिफ्लेक्टिंग होणार आहे. तसंच कॉन्व्हेक्ससाठी आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग पाहिजे, त्यावेळेला आउटर सरफेसवरती सिल्वर लायनिंग केलं जाणार आहे, पॉलिश केला जाणार आहे आउटर सरफेस हा. आणि त्याचबरोबर त्याचा इनर सरफेस जो आहे त्याला एक रेड कलरचं कोटिंग दिलं जाणार आहे. किंवा काय केलं जाणार आहे? जो सरफेस आपल्याला रिफ्लेक्टिंग करायचं आहे त्या सरफेसला पहिल्यांदा सिल्वरचं कोटिंग केलं जाणार आहे, त्या सिल्वर लायनिंग त्याला केलं जाणार आहे. आणि बाहेरच्या भागावरती किंवा त्याचा जो आउटर सरफेस आहे त्या आउटर सरफेसवरती एका डार्क कलर, रेड कलरनं पेंट केलं जाणार आहे. म्हणजेच इनर सरफेस हा काय होणार आहे? रिफ्लेक्टिंग होणार आहे. काही वेळेला मर्क्युरी, सिल्वर यांचा यूज कशासाठी होणार आहे? ग्लासला कोटिंग करण्यासाठी होणार आहे, म्हणजे तो सरफेस काय होणार आहे? रिफ्लेक्टिंग होणार आहे. आता हे झालं कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर तयार करण्यासाठी. नाव वी विल स्टडी द नेक्स्ट ऑप्टिक डिव्हाइसेस अँड दे आर लेन्सेस. आता लेन्सेस म्हणजे काय असणार आहेत? तर लेन्स यू हॅव मस्ट सीन लेन्सेस यूज्ड इन डे टू डे लाईफ. आता लेन्स आपण कुठे कुठे यूज करतो? जे स्पेक्टॅकल्स आहेत, चष्मा आहे, त्याच्यामध्ये लेन्स यूज केले जातात. त्याचबरोबर जे काही स्मॉल फॉन्टमध्ये लेटर्स असतील तर ते आपल्याला बिगर साईजमध्ये पाहिजे असेल तर आपण एका भिंगाचा वापर करतो, तो सुद्धा काय असणार आहे? एक टाईपचा लेन्स असणार आहे. त्याचबरोबर डेंटिस्ट जे आहेत, डॉक्टर्स, ते सुद्धा एक लेन्स मिररचा यूज करतात किंवा त्या मिररमुळं काय दिसणार आहेत? जे ऑब्जेक्ट्स म्हणजे क्लिअर, मोठ्या, एनलार्ज होऊन दिसणार आहेत अशा मिररचा यूज करतात. मग त्याच्यामध्ये लेन्स यूज केलेले असतात. त्याचबरोबर काही ऑप्टिकल डिव्हायसेस आहेत, त्याच्यामध्ये टेलिस्कोप असेल, मायक्रोस्कोप्स असतील, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, कॅमेरा, या डिव्हायसेसमध्ये सुद्धा लेन्स यूज केलेले असतात. मग सम एक्झाम्पल्स अजूनही कोणते आहेत? तर इथं दिलेले त्याच्यामध्ये द लेन्सेस यूज्ड बाय ओल्ड पर्सन्स फॉर रीडिंग. वाचण्यासाठी जी लेन्स वापरली जाते ती लेन्सेस एम्बिडेड इन द फ्रंट डोअर ऑफ द हाऊस. घरामध्ये दरवाजाला लेन्स बसवलेली असते, म्हणजे दरवाजा बंद असताना सुद्धा बाहेर कोण आलं आहे हे दिसावं, कळावं, त्याच्यासाठी त्या दरवाजामध्ये एक लेन्स एम्बेड करून ठेवलेली असते. मग तिथे लेन्सचा यूज केला जातो. आता द लेन्स, आता याच्यामध्ये
जी लेन्स यूज केली जाते ती कोणत्या टाईपची असते. आता जो लेन्स यूज करायचा आहे त्याच्यावरून आपल्याला जी इमेज आहे ती इमेज मोठी दिसायला हवी का ती इमेज ॲक्च्युअल ऑब्जेक्टपेक्षा कमी दिसायला पाहिजे, लहान आकारामध्ये दिसली पाहिजे, याच्यावरून लेन्सचे टाईप्स यूज केले जातात. लेन्सेस 2 टाईप्सची आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आणखीन कॉन्व्हेक्स. कोणती वापरायची, कॉन्व्हेक्स वापरायची का कॉन्केव लेन्स यूज करायची हे ठरवलं जातं. त्याचबरोबर अजूनही लेन्स कुठे असणार आहेत, द लेन्स विच द वॉचमेकर अटॅच टू हिज आईज. वॉचमेकर जो आहे, वॉच रिपेअर करताना लेन्स वापरली जाते, मग त्याच्यामध्ये सुद्धा लेन्स असणार आहे, मग त्यांचे तिथे लेन्सचा यूज केला जातो. आता लेन्स हे काय आहेत, लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स, दे आर ऑल्सो यूज्ड इन टेलिस्कोप ॲज यू हॅव लर्न्ड इन प्रिवियस स्टँडर्ड. आता लेन्स म्हणजे काय आहे, तर लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय 2 सर्फेसेस. लेन्स ही ट्रान्सपरंट मीडियमची असणार आहे आणि तिला 2 सर्फेसेस असणार आहे. इट इज बाउंडेड बाय 2 सर्फेसेस. द लेन्स विच हॅज 2 स्पेरिकल स्पियर्स विच आर puffed up outward is called convex or double convex lens. आता ज्या लेन्सच्या दोन्ही स्पेरिकल सरफेसेस काय झालेले आहेत, दे आर पफ्ड अप आउटवर्ड, ते बाहेरच्या बाजूला आलेले आहेत. पफ्ड अप आउटवर्ड असेल तर त्यांना काय म्हटलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, किंवा त्यालाच म्हटलं आहे डबल कॉन्व्हेक्स लेन्स. त्याचबरोबर आता हे कॉन्व्हेक्स लेन्स कसे असणार आहेत, तर दे आर थिकर नियर द सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एज. आता याच्यामध्ये बघा, लेन्स जी आहे ती लेन्स काय असणार आहे, दोन्हीही त्याच्या ज्या कर्व्ड सरफेस आहेत दे आर पफ्ड आउटवर्ड, ते बाहेरच्या बाजूला फुगीर झालेले आहेत, किंवा इट इज या बाहेरच्या बाजूला फुगीर झालेले आहेत. त्याला काय म्हटलेलं आहे, त्या लेन्सला काय म्हटलं आहे, तर कॉन्व्हेक्स लेन्स. इट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स लेन्स. आणि दुसरी जी आहे ती कशी आता कॉन्व्हेक्स लेन्स बघितली तर इट इज ब्रॉड किंवा थिक ॲट मिडल अँड इट इज नॅरो ॲट द एजेस. ती एजेसला कशी आहे, नॅरो असते. त्याच्यानंतर याला डबल कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अजूनही दुसरी लेन्स कोणती असणार आहे, तर ती लेन्स मिडलला काय असेल, इट इज द 2 सर्फेसेस, स्पेरिकल सर्फेसेस जे आहेत ते 2 स्पेरिकल सर्फेस दे आर कर्व्ड इनसाईडला ते काय झालेले आहेत, कर्व झालेले आहेत, आणि त्याच्यामुळं मिडल पार्ट इज थिन ॲज कम्पेअर्ड टू द एजला ती ब्रॉड असणार आहे आणि मिडलला ती काय असणार आहे, थिन. आणि त्या लेन्सला काय म्हटलेलं आहे, कॉन्केव लेन्स. इट इज कॉल्ड ॲज कॉन्केव लेन्स. आता याच्यात बघा, मग लेन्स ही काय आहे, लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय 2 सर्फेसेस. मग लेन्स विच हॅज 2 स्पेरिकल सर्फेसेस विच आर पफ्ड अप आउटसाइड, इट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हेक्स लेन्स. आता ही जी आहे इट इज पफ्ड ॲट आउटसाइड, दोन्हीही त्याचे सर्फेसेस दे आर पफ्ड ॲट आउटसाइड, देअरफॉर इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. अँड इन धिस फिगर आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, बोथ द स्पेरिकल सर्फेसेस आर कर्व्ड इनवर्ड, ते कर्व्ड झालेत, कुठे कर्व्ड झालेत, इनवर्ड कर्व्ड झालेत. आणि त्या लेन्सला काय म्हटलेलं आहे, कॉन्केव लेन्स. आता कॉन्केव लेन्स इज थिनर ॲट सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एजेस. आता इथं तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस दाखवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बाय कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्हीही सर्फेसेस त्याचे काय असणार आहेत, कॉन्व्हेक्स असतील. त्याच्यानंतर एक प्लेन आहे आणि एक कॉन्व्हेक्स असेल तर त्याला म्हटलं आहे प्लेनो कॉन्व्हेक्स. आता हे दोन्हीही कसे आहेत, थोडे प्लेन न घेता दोन्हीही सर्फेसेस कसे आहेत, त्याचे कॉन्व्हेक्स आहेत, पण मिडलला ती ब्रॉड आहे आणि एजला ती काय असणार आहे, थिन. त्याला म्हटलं आहे पॉझिटिव्ह मिनिस्कस ही लेन्स. त्याच्यानंतर बाय कॉन्केव लेन्स, दोन्हीही कर्व्ड इनवर्ड असतील सर्फेसेस. इथं एक प्लेन आणि एक इनवर्ड कर्व्ड, त्याला म्हटले प्लॅनो कॉन्केव लेन्स. आणि हे आहे निगेटिव्ह मिनिस्कस, म्हणजे इथं दोन्हीही काय असणार आहेत, कर्व्ड रिजन्स आहेत, इनवर्डला कर्व झालेले आहेत आणि ती
लेन्स मिडलला थिन आणि एजला काय आहे ब्रॉड, त्याला म्हटलेलं आहे निगेटिव्ह मिनेस्कस. दीज आर टाईप्स ऑफ डिफरंट लेन्सेस हे दाखवलेले आहेत तुम्हाला. आता लेन्समध्ये, लेन्स ही ट्रान्सपरंट मीडियम आहे, म्हणजे तिथे लाईट रेज ज्या वेळेला त्याच्यावरती फॉल होणार आहेत त्यावेळेस ते लाईट रेज त्या मीडियममध्ये एंटर होणार आहेत. आणि तिथे काय होणार आहे, ज्या वेळेला लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये एंटर होतो म्हणजेच तिथं कोणता लाईटचा फिनोमिना होणार आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे होणार आहे. आता इथं जर सरफेस, आता लेन्स जी आहे त्या लेन्स ही ट्रान्सपरंट मीडियम आहे. आणखीन लेन्सला बघा लाईट रे ज्या वेळेला एंटर होणार आहे, इथं लाईट रे एअर मीडियममधून लेन्समध्ये जातो त्यावेळेस या पॉईंटला एक रिफ्रॅक्शन त्याचं होणार आहे. त्याच्यानंतर तो रे काय होणार आहे, या ग्लास मीडियममधून ट्रॅव्हल होणार आहे, म्हणजेच एअरमधून ग्लासमध्ये जाणार आहे, त्या सरफेसला रिफ्रॅक्शन होणार आहे. त्याचबरोबर या पॉईंटला हा रे जो आहे तो ग्लास मीडियममधून कुठे येणार आहे, एअर मीडियममध्ये जाणार आहे आणि तिथे सुद्धा त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. तिथे सुद्धा त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे आणि तो पुढं जाणार आहे. आता इथं सुद्धा त्याचा पाथ चेंज होणार आहे. मग आता हे जो आहे हे काय आहेत, दिस इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू द लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. आता लेन्समध्ये म्हणजे तिथं त्याचं जे रिफ्रॅक्शन आहे ते 2 पॉईंटला होणार आहे. लाईट रे एका ह्याच्यात काय होणार आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट किंवा लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर मीडियम टू ग्लास मीडियम, आणि सेकंड फेजला काय असणार आहे, सरफेसला इट ट्रॅव्हल्स फ्रॉम ग्लास मीडियम टू एअर मीडियम. असं 2 वेळेला त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. मग a ray of light gets refracted twice while passing through a lens, once while entering the lens and once while emerging फ्रॉम द लेन्स. लेन्सच्या आत जाताना आणि लेन्समधून बाहेर येताना या दोन्ही वेळेला त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. द डायरेक्शन ऑफ रे चेंजेस बिकॉज दीज रिफ्रॅक्शन, आणि म्हणून डायरेक्शन जी आहे रेची ट्रॅव्हल होण्याची डायरेक्शन जी आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आता ती चेंज कशामुळे होणार आहे, तर रिफ्रॅक्शनमुळे होणार आहे. बोथ द सर्फेसेस ऑफ मोस्ट लेन्सेस आर पार्ट्स ऑफ स्पियर्स. आता लेन्स तयार केलेले आहेत ते लेन्स तयार करताना सुद्धा त्याचे दोन्ही सरफेसेस जे आहेत ते काय असतात, पार्ट्स ऑफ स्पियर्स, काही ग्लास स्पियर्सपासून तयार केलेले असणार आहेत. मग इथं तुम्हाला 2 लेन्स कशा तयार होतात त्याची डायग्रॅम दिलेली आहे. आता याच्यावरती बघा, दिस इज आता पहिली जी डायग्रॅम आहे ए फिगर, त्याच्यामध्ये कोणती लेन्स दिसते तुम्हाला, तर दिस लेन्स इज ब्रॉड ॲट मिडल अँड इट इज थिन ॲट एजेस. म्हणून हा जो डार्क पोर्शन आहे ही लेन्स रिप्रेझेंट करणार आहे आणि ती लेन्स काय 2 पार्ट्सनं बनलेली आहे. एक पार्ट कशाचा असणार आहे, 1 पार्ट जर इथून आपण लाईन ड्रॉ केली तर 1 पार्ट हा S1 स्पियरचा आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो कुठल्या स्पियरचा आहे, S2 स्पियरचा आहे. म्हणजेच एखादी लेन्स ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेस ती लेन्स ही काय असणार आहे, 2 स्पियर्सपासून बनलेली असणार आहे. आता याच्यामध्ये रफ फिगर फक्त मी ड्रॉ करते. आता याच्यातला हा पार्ट जो आहे हा कशानं बनलेला आहे, S1 स्पियरनं बनलेला आहे आणि त्याचा जो हा पार्ट आहे इथला तो पार्ट कशानं बनलेला आहे, तर S2 स्पियरनं बनलेला आहे. आता या दोन्ही स्पेरिकल मिरर्स जे आहेत त्यांच्या सेंटर ऑफ कर्व्हेचर काय आहेत, डिफरंट आहेत. सेंटर ऑफ कर्व्हेचर काय आहेत, डिफरंट आहेत. आता इथं या स्पियरचा सेंटर ऑफ कर्व्हेचर C1 डिनोट होईल, या सरफेसचा सेंटर ऑफ कर्व्हेचर C2 डिनोट होणार आहे. त्याचबरोबर दोघांच्या रेडियाय ऑफ कर्व्हेचर ही असणार आहे, रेडियाय ऑफ कर्व्हेचर ऑफ स्पियर S1 ती R1 डिनोट होणार आहे आणि दिस इज रेडियाय ऑफ कर्व्हेचर ऑफ स्पियर S2 आणि ती R2 डिनोट होणार आहे. म्हणजे हा जो स्पियर लेन्स आहे ही लेन्स जी आहे ती लेन्स 2 पार्ट्सनं बनलेली असणार आहे आणि हे 2 पार्ट्स 2 सेपरेट ग्लास स्पियर्सपासून तयार झालेले असतात. मग आता याच्यामध्ये हा जो सेंटर आहे त्याला म्हटलं आहे ऑप्टिकल सेंटर, त्याला काय म्हटलेलं आहे, ऑप्टिकल सेंटर. मग इथं कोणती लेन्स तयार झालेली आहे, दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. ही कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे फिगर एसाठी कोणती लेन्स तयार होते,
कॉन्व्हेक्स लेन्स तयार होते. आणि फिगर सेकंडमध्ये बघा कोणती लेन्स मिळते इथं, तर सेकंड हा एक पार्ट आणखीन हा एक कट करून काय केलेले आहेत, जॉईन केल्यावरती इथे एक काय मिळणार आहे तुम्हाला, लेन्स मिळते. आणि ती लेन्स कोणती आहे, कॉन्केव लेन्स. आता ह्याच्यामध्ये ती लेन्ससुद्धा S1 स्पियर आणखीन S2 स्पियर्सपासून बनलेली आहे. आता त्याची पार्ट, हा पार्ट आहे फर्स्ट पार्ट ऑफ द स्पियर आणि हा सेकंड पार्ट ऑफ स्पियर. इथंसुद्धा धिस पार्ट इज फर्स्ट पार्ट, पहिला पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे. दुसरा पार्ट हा सेकंड स्पियर्सपासून, पहिला पार्ट हा फर्स्ट स्पियरपासून तयार झालेला आहे. मग असे द क्रॉस सेक्शन्स ऑफ द convex and concave lenses are shown in parts A and B in figure 7.3. The parts marked as 1 is a part of sphere S1 आणि while 2 हा कुणाचा पार्ट असणार आहे, पार्ट ऑफ स्पियर S2. असे लेन्सेस म्हणजे जे लेन्स तयार होणार आहेत त्या लेन्सला जे 2 पार्ट्स असणार आहेत ते कशापासून तयार झालेले आहेत, ग्लास स्पियर्सपासून तयार होणार आहेत. नाव वी विल सी द डिफरंट कन्सेप्ट्स. आता कोणते कन्सेप्ट्स असणार आहेत लेन्सला, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सेस, ऑप्टिकल सेंटर. आता हे काय आहेत, हे टर्म्स जे आहेत त्या बघूयात. आता त्याच्यामध्ये बघा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय असणार आहे, तो डिनोट कशानं होणार. आता इथे एक लेन्स दाखवलेली आहे आणि ती कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स अँड दिस इज कॉन्केव लेन्स. याला काय म्हटलेलं आहे, सेंटर ऑफ, जो त्याला म्हटलेलं आहे हा ऑप्टिक सेंटर आहे. ओ इज ऑप्टिक सेंटर. आता द सेंटर्स ऑफ स्पियर्स हुज पार्ट्स फॉर्म्स सरफेसेस ऑफ लेन्सेस आर कॉल्ड सेंटर्स ऑफ कर्वेचर. म्हणजे लेन्सला सेंटर्स ऑफ कर्वेचर किती असणार आहेत, 2. रेडियस ऑफ कर्वेचर पण किती असणार आहेत, 2. म्हणजेच आता लेन्स ही 2 पार्ट्सपासून बनलेली आहे म्हणजे तिला फोकस पण, प्रिन्सिपल फोकससुद्धा किती असणार आहेत, प्रत्येक पार्टला फोकस असणार आहे. मग त्याचे प्रिन्सिपल फोकससुद्धा किती असणार आहेत, 2 असणार आहेत. मग द सेंटर्स ऑफ स्पियर्स हुज पार्ट्स फॉर्म्स surfaces of the lenses are called centers of curvatures of the lenses. A lens with both surfaces spherical has 2 centers of curvatures C1 and C2. त्याचबरोबर रेडियस ऑफ कर्वेचरसुद्धा किती असणार आहेत, 2 असणार आहेत. म्हणून रेडियस ऑफ कर्वेचर आर द रेडियाय R1 and R2 of the spheres whose parts forms surface of the lenses are called radii of curvature of the lens. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस, द imaginary line passing through both the centers of curvature is called principal axis. आता इमॅजिनरी ॲक्सिस कशामधून पास होणारा, तर विच passes through both the सेंटर ऑफ कर्वेचर, बोथ द सेंटर ऑफ कर्वेचरमधून जाणारा इमॅजिनरी ॲक्सिस जो आहे इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याला काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर ऑप्टिकल सेंटर. मग आता कुठला असणार आहे ऑप्टिकल सेंटर, द पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच light rays passes without changing their path is called optical center. आता ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन बघा. द ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, द पॉईंट इनसाइड द लेन्स आणि तो कशावर आहे, ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच द लाईट रेज पासेस विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ओ. आता याच्यामध्ये तुम्हाला काही रेज दाखवलेले आहेत, इन्सिडेंट रेज आणि रिफ्रॅक्टेड रेज. ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे जो आहे तो विदाऊट डेव्हिएशन जाणार आहे. इट पासेस थ्रू ओ आणि तो स्ट्रेट लाईनमध्ये जाणार आहे. बघा, द थ्रू विच लाईट रे पासेस विदाऊट चेंजिंग देअर पाथ. आता इथं P1O हा इन्सिडेंट रे आहे आणि त्याचा रिफ्रॅक्टेड रे कोणता आहे, OQ1 हा रिफ्रॅक्टेड रे आणि इट पासेस थ्रू द लेन्स विदाऊट चेंजिंग इट्स पाथ. त्यांचा पाथ चेंज होणार नाही. त्याच्यानंतर अजून एक आहे रे P3O हा दाखवलेला आहे. P2O हे इन्सिडेंट रेज आहेत आणि हे त्यांचे काय आहेत, रिफ्रॅक्टेड रे OQ2, OQ3 अँड OQ1. हे झालं
कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आणि कॉन्केव लेन्ससाठी सुद्धा P1O हा इन्सिडेंट रे आहे आणि रिफ्रॅक्टेड रे कोणता आहे OQ1 मीन्स द इन्सिडेंट रे P1Q पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन म्हणजेच तो रिफ्रॅक्टेड रे तसाच पुढं जाणार आहे विदाउट एनी चेंज इन इट्स डायरेक्शन. मग हे रेज दाखवलेले आहेत. ऑप्टिकल सेंटरमधून जर लाईट रे पास होत असेल तर इट पासेस विदाउट चेंजिंग देअर पाथ. ते तसेच रिफ्रॅक्ट होणार आहेत विदाउट चेंजिंग देअर पाथ. ते तसेच पास होणार आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस 2 पार्ट्सपासून लेन्स बनलेली आहे. मग प्रिन्सिपल फोकस कशाला म्हटलेलं आहे? वेन लाईट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडेंट ऑन कॉन्व्हेक्स लेन्स they converge at a point on principal axis. This point is called principal focus of the lens. आता पहिल्यांदा प्रिन्सिपल फोकसची डेफिनेशन. इन जनरल प्रिन्सिपल फोकस, मग ती लेन्स कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव आहे ते नंतर. पण पहिल्यांदा प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय असणार आहे? जेव्हा लेन्सवरती पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडंट होतो त्यावेळेस. आता पॅरलल बीम ऑफ लाईट कसा असणार आहे तो? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेले रेस ज्या वेळेला कॉन्व्हेक्स लेन्सवरती फॉल होणार आहेत त्यावेळेला इन्सिडंट होणार आहेत त्यावेळेस ते काय होणार आहेत? दे कॉन्व्हर्ज ॲट अ पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. ते प्रिन्सिपल ॲक्सिसवरती एका पॉईंटला एकत्र येणार आहेत आणि त्या पॉईंटला काय म्हटले? प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ दॅट कॉन्व्हेक्स लेन्स. तो प्रिन्सिपल ॲक्सिस कोणाचा असणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्सचा असणार आहे. आता इथं तुम्हाला एक डायग्रॅम दाखवलेली आहे प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. एक डायग्रॅम, पहिली डायग्रॅम कशाची आहे? कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आहे. सी हिअर दीज आर द पॅरलल इन्सिडेंट रेस थ्रू टू प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला हे रेस कसे आहेत? पॅरलल आहेत. ते ज्या वेळेस इन्सिडेंट होणार आहेत कॉन्व्हेक्स लेन्सवरती त्यावेळेस आफ्टर अ रिफ्रॅक्शन दे कॉन्व्हर्ज ॲट अ पॉईंट. दे मीट ॲट वन पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस आणि त्या पॉईंटला काय म्हटलेलं आहे? फोकस, प्रिन्सिपल फोकस. मग लाईट रेज, आता प्रिन्सिपल फोकस, आता ते लेन्स जी आहे त्या लेन्सचे दोन्हीही सरफेसेस काय असणार आहेत? रिफ्लेक्टिंग असणार आहेत. फॉर अ लेन्स 2 सरफेसेस आर रिफ्लेक्टिंग. मग ज्या वेळेला हा सरफेस रिफ्लेक्टिंग असेल त्यावेळेला काय होणार आहे? त्याचा फोकस बिहाइंड या सरफेसच्या पाठीमागं असणार आहे. ज्या वेळेला हा सरफेस रिफ्लेक्टिंग असेल त्यावेळेस त्याचा फोकस, त्याची प्रिन्सिपल ॲक्सिस ही त्याच्या पाठीमागं असणार आहे. कळले? आता हा जो पार्ट आहे, दिस पार्ट ऑफ लेन्स इज ऑफ फर्स्ट स्पियर्स. कुठल्या स्पियरचा असणार आहे? आता बघा आपण, दिस इज अ कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस. सपोज दिस इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथं माझी थोडी 2 इक्वल पार्ट्समध्ये होणार आहे. हा येणार आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेले रेज ज्या वेळेला इन्सिडंट होणार आहेत त्यावेळेला काय होणार आहेत? ते आफ्टर अ रिफ्लेक्शन दे कॉन्व्हर्ज ॲट अ पॉईंट. ते एका पॉईंटला काय होणार आहेत? कॉन्व्हर्ज होणार आहेत आफ्टर रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन होताना बघा इथंपर्यंत तुम्हाला डायग्रॅममध्ये लक्षात येईल. हे 2 पॉईंट जर आपण जॉईन केले तर इथं असणार आहे आपला ऑप्टिकल सेंटर O. आता इथंपर्यंत सरळ लाईन दाखवलेल्या आहेत. तुम्ही डायग्रॅममध्ये बघितलं तर ह्यापर्यंत इथं काय दिसतात तुम्हाला? स्ट्रेट लाईन. आणि इथून त्याचं रिफ्रॅक्शन दाखवलं आहे, डायरेक्शन चेंज झालेली दाखवलेली आहे. पण खरं तर हे जे आहे ते इथंसुद्धा थोडा पाथ चेंज होणार आहे. आणखीन रिफ्रॅक्शन होणार आहे, इथूनच होणार आहे. रिफ्रॅक्शन हे ज्या वेळेस एंटर होणार आहे त्याच वेळेला होणार आहे. पण ते आपल्याला दाखवायला अवघड जातं म्हणून काय केलं? इथंपर्यंत स्ट्रेट लाईन दाखवलेली आहे
जो ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला व्हर्टिकल लाईन आहे तिथंपर्यंत ते इन्सिडेंट रेज काय दाखवलेत, स्ट्रेट दाखवलेले आहेत. पण इथंच रिफ्रॅक्शन त्याचं होणार आहे. ज्यावेळेस एंटर होणार आहे त्याच वेळेस त्याची डायरेक्शनचा पाथ काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि हे रिफ्रॅक्टेड रेज डायग्रॅम दाखवताना पुरते फक्त हे इथून स्टार्ट होणार आहेत. म्हणजे इथं आणखीन इथून त्याचा काय असणार आहे, रिफ्रॅक्टेड रे. त्याचबरोबर इथे येणार आहे, इथंपर्यंत इन्सिडेंट रे दाखवला आहे. त्याच्यानंतर त्याचा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे. त्याच्यानंतर येणार आहे रिफ्रॅक्टेड रे. हे सगळे काय आहेत, रिफ्रॅक्टेड रेज. आणि हे रिफ्रॅक्टेड रे एका पॉईंटला कॉन्व्हर्ज होतात, एकत्र येतात, म्हणून त्याला तो काय असणार आहे, प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. आता प्रिन्सिपल फोकस आता जो सरफेस आहे, पार्ट जो आहे मिररचा, कुठला आहे, सेकंड पार्ट. आणि जो पार्ट असतो तो कशानं डिनोट, फर्स्ट पार्ट. म्हणजे पार्ट या फर्स्ट स्पियरचा आहे आणि पार्ट जो आहे सेकंड स्पियरचा. म्हणून इथं जी प्रिन्सिपल फोकस असणार आहे ती काय असणार आहे, प्रिन्सिपल फोकस ही F2 न डिनोट होणार आहे. आता बघा, आणि त्याच्यानंतर जर तुमचे रेज हे कसे येत आहेत, आता इथं रेज जे आहेत ते लेफ्ट हँड साईडपासून आलेले आहेत. आणि म्हणजेच ते कशावरती इन्सिडंट होतात, सेकंड पार्टवरती इन्सिडंट होतात. आता जर तुमचे लाईट रेज हे राईट हँड साईडपासून आले तर ते कोणत्या पार्टवरती रिफ्रॅक्ट होणार, इन्सिडंट होणार आहेत, तर ते ॲक्सिस लेन्सच्या फर्स्ट पार्टवरती इन्सिडंट होणार आहेत. आणि सपोज दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. मग हे रिफ्रॅक्ट होणार आहेत. आफ्टर अ रिफ्रॅक्शन ते कसे जाणार आहेत, ते गोज किंवा दे पासेस थ्रू अ पॉईंट थ्रू प्रिन्सिपल ॲक्सिस. ते प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या एका पॉईंटमधून पास होणार आहेत. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, फोकस. इट इज कॉल्ड ॲज फोकस. ही पट्टीचा यूज करून व्यवस्थित करायचं आहे. इथं त्यावेळेला ज्या वेळेला काय असणार आहेत, आता ऑब्जेक्ट किंवा रेज, सनरेज कुठून येत आहेत, तर राईट हँड साईडपासून येत असतील त्यावेळेस ते दुसऱ्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे, लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला त्याचा फोकस असणार आहे. आणि म्हणून तो कशानं डिनोट होणार आहे, आहे पार्ट फर्स्ट. आणि त्या पार्ट फर्स्टचा प्रिन्सिपल फोकस त्याच्या पाठीमागं म्हणजे इथे येणार आहे F1. म्हणून तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करताना बघा 2 फोकस दाखवावे लागतात. प्रिन्सिपल फोकस 2 दाखवलेले असतात. दिस इज लेन्स. आता हे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेले इन्सिडंट रे ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या ज्या पॉईंटमधून जातात त्याला म्हटले प्रिन्सिपल फोकस. आणि अ लेन्स हॅज 2 प्रिन्सिपल फोकस, वन इज F2 अँड वन अदर इज F1. F1 अँड F2 आर द 2 प्रिन्सिपल फोकस. तसंच आता द रेज, light rays parallel to principal axis falling on convex lens get together किंवा come together, that is they get focused at a point on principal axis. So this type of lens is called converging lens. म्हणून convex lensला काय म्हटलेलं आहे, converging lens, because when a light rays parallel to principal axis incident on lens convex lens, they after a refraction they come together at a point on the principal axis. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हटलेलं आहे. द रेज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ कॉन्केव लेन्स. आता कोणती लेन्स बघितली आहे, कॉन्केव लेन्स. दिस इज अ कॉन्केव लेन्स. आणि कॉन्केव लेन्सला प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेले इन्सिडंट रे ज्या वेळेला इन्सिडंट होतात त्यावेळेला इथंपर्यंत ते इन्सिडंट रे दाखवला आहे. आणि दिस इज अ रिफ्रॅक्टेड रे. काय आहेत, आता इन्सिडंट रे आहे आणि त्याचा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे. त्याचबरोबर या इन्सिडंट रेचा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे. म्हणजे हे रेज जे आहेत ते स्कॅटर होतात, एकमेकांपासून लांब जातात. आणि आता हे रेज जर पाठीमागच्या बाजूला एक्सटेंड केले आपण तर तुम्हाला काय दिसणार आहेत,
दीज रेज रिफ्रॅक्टेड रेज आर कमिंग फ्रॉम F1 या पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या एका पॉईंटमधून आल्यासारखे भासतात. दे ॲपियर ॲज कमिंग फ्रॉम वन पॉईंट ऑन फ्रॉम द पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. आल्यासारखे भासतात म्हणून ही काय असणार आहे, या पॉईंटला काय म्हटलं आहे, फोकस. म्हणून द रे ट्रॅव्हलिंग ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन इन सच अ वे दॅट दे ॲपियर काय होणार आहेत, ते डायव्हर्ज होणार आहेत अँड सच अ वे दॅट दे ॲपियर टू बी कमिंग आउट फ्रॉम अ पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. त्या पॉईंटला काय म्हटलं आहे, प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. आणि इथं या 7.5 मधल्या बी डायग्रॅम तुम्हाला काय दाखवतो, तर रिफ्रॅक्शन ऑफ पॅरलल रेज इन्सिडेंट होतात, त्यांचं झालेलं रिफ्रॅक्शन. आणि दीज रिफ्रॅक्टेड रेज आर ॲपियर टू कम फ्रॉम अ पॉईंट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस. त्याला काय म्हटलं आहे, प्रिन्सिपल फोकस. आता लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन अ कॉन्केव्ह लेन्स. आता जे लाईट रेज पॅरलल आहेत प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि ते कशावर फॉल होतात, कॉन्केव्ह लेन्सवर फॉल होतात, त्यावेळेला दे गो अवे फ्रॉम वन अनादर. ते एकमेकांपासून काय जातात, दूर जातात, लांब जातात. आफ्टर अ रिफ्रॅक्शन ते दूर जातात एकमेकांपासून, म्हणजेच दे गो अवे फ्रॉम इच अदर, म्हणजेच दे डायव्हर्ज फ्रॉम इच अदर. सो धिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड ॲज डायव्हर्जिंग लेन्स. मग कॉन्केव्ह लेन्स इज कॉल्ड ॲज डायव्हर्जिंग लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्जिंग लेन्स. आता तुम्हाला लेन्सचा यूज करून आपल्याला इमेज फॉर्म करता येते. ती इमेज कोणत्या टाईपची आहे, कशी आहे, त्याचा स्टडी, जे इमेज फॉर्मेशन बाय लेन्स, हा आपल्याला नंतर बघायचा आहे पार्ट. आता तुम्हाला काय काय लिहायला येणार आहे, डिफरंट कन्सेप्ट्स ऑफ स्पेरिकल मिरर लेन्स. आता लेन्समध्ये 2 टाईप्स आहेत लेन्सचे. कोणते आहेत 2 टाईप्स, तर कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. त्यांची डायग्रॅम ड्रॉ करायला येईल, कुठल्या लेन्सला कॉन्व्हेक्स म्हणायचं आहे. मग ज्या लेन्सचं दोन्हीही स्पेरिकल सरफेसेस दे आर पफ्ड अप आउटसाईड किंवा दे आर कर्व्ड आउटसाईड, त्यांना काय म्हटलेलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स इज ब्रॉड इन मिडल अँड किंवा थिक इन मिडल अँड नॅरो ॲट द एजेस. त्याच्या उलट बरोबर कॉन्केव्ह लेन्स जी आहे ती कॉन्केव्ह लेन्स कशी असणार आहे, थिन ॲट मिडल अँड ब्रॉड ॲट एजेस हे असणार आहेत. मग ते कसे तयार होतात, त्यांचे डिफरंट कन्सेप्ट्स कोणते आहेत, त्यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहायला येतील. सेंटर ऑफ कर्व्हेचर, रेडियस ऑफ कर्व्हेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस, या डेफिनेशन्स लिहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रिन्सिपल फोकस हे 2 येणार आहेत. आता प्रिन्सिपल फोकस त्याच्यानंतर कोणती टर्म आहे, फोकल लेंथ. आता फोकल लेंथ कशाला म्हणायचं असतं, तर डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर आणि हा फोकस यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे इट इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड ॲज, त्या लेन्सची त्याला काय म्हटलं आहे, फोकल लेंथ. मग अशा डिफरंट फोकल लेंथच्या प्रिन्सिपल लेन्सेस आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आहेत, कॉन्केव्ह लेन्स, हे डिफरंट फोकल लेंथ असलेल्या अवेलेबल असतात. मग त्याचबरोबर कॉन्केव्ह लेन्सला काय म्हटलेलं आहे, डायव्हर्जिंग लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हटलं आहे, कॉन्व्हर्जिंग लेन्स. मग व्हाय कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्जिंग लेन्स, व्हाय कॉन्केव्ह लेन्स इज कॉल्ड ॲज डायव्हर्जिंग लेन्स, त्यांचे रिझन्स काय आहेत हे तुम्हाला याच्यावरून लिहायला येणार आहेत. आणि ह्या डायग्रॅम्स आहेत, प्रिन्सिपल फोकस ऑफ लेन्स, त्याची डायग्रॅम ड्रॉ करायला येणार आहे. त्याचबरोबर हाऊ द रे विल पास, लाईट रे पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स, मग इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. हे तुम्हाला या एवढ्या शिकवलेल्या पार्टवरून जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स लिहायला येणार आहेत, ते लिहा.